नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, कालच आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 41 क्रमांकाची ही महाराष्ट्र सेट परीक्षा आहे. 2026 ची परीक्षा आपली 26 जुलै 2026 ला परीक्षा आहे. इथून मित्रांनो खूपच कमी कालावधी आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला राहिलेला आहे. जवळपास आपण म्हणू शकतो 2 महिन्याचा कालावधी आहे आणि या 2 महिन्यामध्ये आपल्याला संपूर्णतः महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायचं आहे. तर आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्र या वर्षीची म्हणजे 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आवर्जून हा व्हिडिओ लेक्चर बघायला हवं. यामध्ये आपण सर्वप्रथम अपडेटेड जे सिलेबस आहे त्याविषयी डिस्कशन करूया. कारण बघा, कुठलंही जेव्हा एक्झामिनेशनला आपण टार्गेट करतो, त्या एक्झामिनेशन विषयी संपूर्णतः माहिती आपल्या समोर असावं आणि फक्त माहितीच नाही तर पर्टिक्युलर त्या एक्झामिनेशनचं सिलेबस आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्णतः आपण अपडेटेड सिलेबस आपण बघूया. सोबतच ही परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला कट ऑफ सुद्धा बघावं लागेल, म्हणजे पासिंग क्रायटेरिया कशा प्रकारे ठरतं किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये काय गोष्टी तुम्ही कट ऑफ संबंधित लक्षात ठेवावं. परीक्षेच्या स्वरूपामध्ये काही बदल झालेला आपल्याला दिसून येतं का, ही संपूर्ण बाब जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फक्त 2 महिने राहिलेले आहे, तर 2 महिन्यात प्रिपरेशनला चालना देण्यासाठी संपूर्णतः गायडन्स करणारा हा व्हिडिओ लेक्चर आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत बघावं लागेल. आणि सोबतच मित्रांनो, हे संपूर्ण गोष्टी यापूर्वी आपण परीक्षा दिलेली असेल किंवा नाही जरी दिलेली, पहिल्यांदा जरी परीक्षा देत आहात तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर नक्कीच आपल्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सर्वप्रथम बघूया 2026 च्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नवीन बॅच 1 जून पासून सुरू करीत आहोत. तर या परीक्षेच्या स्वरूपासंबंधित लक्षात घेतलं तर स्वरूप म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे. तर पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये 50 आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. या 50 प्रश्नामध्ये टोटल 10 युनिटचं मित्रांनो समावेशन आहे. मॅथ्स रिझनिंग सुद्धा आहे, इथे कम्प्रेहेन्शनचं भाग सुद्धा विचारलं जातं. आणि मेजर पॉइंट आहे इथे की 1च तास इथे आपल्याला परीक्षेसाठी दिलेला आहे. म्हणजे पेपर 1 ला 1 तास असतं. 50 क्वेश्चन 100 गुण. ठीक आहे. तर पेपर 2 चं जर आपण विचार केलेलं, पेपर 2 मित्रांनो सब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे ज्यामध्ये आपलं पीजी झालेलं आहे, त्या विषयामध्ये आपण पेपर 2 सिलेक्ट करीत असतो. तर पेपर 2 समजा आपलं इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, कॉमर्स आहे, जे काही असो, त्याविषयी आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार 200 गुणासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाची व्हॅल्यू 2 मार्कासाठी आहे. एक प्रश्न 2 गुणांसाठी आपल्याला विचारलं जाईल. पेपर 1 मध्ये सुद्धा एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे, सेम पेपर 2 मध्ये सुद्धा. तर 200 गुण आणि टोटल 300 मार्कसाठी 3 तास आपल्याला परीक्षेचा कालावधी आहे. कंबाईन परीक्षा होत असतं, असं नाही की एक दिवशी एक पेपर होणार मग दुसऱ्या दिवशी दुसरं, असं नसतं. कंटिन्यू बेसिसवर आपले दोनही पेपर होत असतात. जवळपास 11 वाजता आपलं पेपर सुरू होऊन जातं पेपर 1चं, 12 पर्यंत. देन पेपर 2 असं कंबाईन एकच दिवशी ही परीक्षा होतं. म्हणजे 26 जुलैला हे दोनही पेपर आपलं होणार आहे. तर या परीक्षेसंबंधित लक्षात घ्या, एक प्रश्न 2 गुण. तर निगेटिव्ह मार्किंगचं इथे प्रश्न उपस्थित होतं. तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही. याचा अर्थ टोटल जर आपण विचार केलेले तर 150 प्रश्न दोनही पेपरला मिळून असतात. तर पासिंग ही सेपरेट असतं का, हे एक आणखीन महत्वाचं प्रश्न इथे उपस्थित होतं. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं, हा पेपर 1 जो आहे ना, तो इतकं काही खूप अभ्यास विद्यार्थी मित्र केलेलं नसतात. खरं आहे हे. आणि पेपर 2 म्हणजे आपलं सब्जेक्टिव्ह असतं आणि सब्जेक्टवर आपलं कमांड असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की पेपर 1 मध्ये मित्रांना खूप कमी मार्क आलेले आहे आणि ॲज कंपेअर टू पेपर 2 मध्ये भरपूर मार्क असतात. तर असं होऊ नये. ठीक आहे. आणि झालं तरी तुम्ही क्वालिफाय होणार नाही का. जसं पेपर 1 मध्ये समजा तुम्ही 0 जरी मार्क घेतलं आणि पेपर 2 मध्ये समजा 180 मार्क तुम्ही कव्हर करून घेतले, तरीही कट ऑफ बेस तुमचं काय असेल मित्रांनो,
क्वालिफिकेशन असेल, सेपरेट इथे पासिंग नाही. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल पेट एक्झामिनेशन आपण बघतो. पेटमध्ये कसं होतं, सेक्शन ए आणि सेक्शन बी म्हणजे पेपर 1, पेपर 2 असं दोनांना सेपरेट सेपरेट पासिंग असतं. आहे ना? हां, म्हणजे जे काही मार्क आहे त्याचे अर्धे मार्क घ्यावं लागतं. पण इथे आपल्याला हा प्रकार दिसून येत नाही. म्हणजे इन केस पेपर 1 मध्ये कितीही कमी, जसं 20च मार्क आहे एखाद्या विद्यार्थी मित्रांना आणि पेपर 2 मध्ये त्यांना भरभरून म्हणजे 180, 100 म्हणजे 200 गुणांसाठी हा पेपर असतं. तर 150 जरी पडले आणि कट ऑफ तुमचं जर क्लिअर होत असेल तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे सेपरेट पासिंग आहे का? तर नाही. कंबाईन पासिंग पासिंग आहे. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचं मिळून आपलं सरतेशेवटी जे आहे रिझल्ट येत असतो. तर कट ऑफचा हा काय प्रकार आहे ते सुद्धा आपण समोर बघूया. तर स्वरूप आपण जाणून घेतलेलं आहे मित्रांनो. पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. पेपर 1 50 प्रश्न विचारणार, पेपर 2 मध्ये 100 असेल. टोटल 300 गुणांसाठी हा पेपर जे आहे होत असतं, ज्यामध्ये कुठलंही नेगेटिव्ह इथे मार्किंग आपल्याला दिसून येत नाही. ओके. सोबतच 10 घटक आहे. जसं हा पेपर 1 मी आताच बोललेले की पेपर 1 हा कॉमन आहे आणि इथे प्लस पॉइंट तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही 90 प्लस देखील पेपर 1 मध्ये स्कोअर करू शकता मित्रांनो. असं नाही, यापूर्वी देखील आपण या संबंधित जे माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेली सुद्धा आहे की 90 पेक्षा अधिक पेपर 1 मध्ये आपण स्कोर करू शकतो. ठीक आहे. आता कसं करायचं मॅडम? तर त्यासाठी लक्ष द्या. घटक समजून घ्यावं लागेल. पेपर 1 जो आहे 50 प्रश्नासाठी 10 पर्टिक्युलर युनिट्स आहे. किती युनिट्स दिलेले आहे? टोटल 10 घटक आहेत, 10 युनिट्स आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल? हे 10 घटक समजून घ्या. आता या 10 घटक मधील 6 युनिट्स जे आहे मित्रांनो, ते थेरोटिकल आहे आणि ज्यावर आपले 60 मार्क जे आहे, 60 गुण जे आहे परीक्षेसाठी डिपेंड करतात. तर या 6 युनिट कुठल्या आहे? तर बघा, टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, कम्युनिकेशन म्हणजे संवाद झालेलं, हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण प्रणाली, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, लोकविकास आणि पर्यावरण आणि यामध्ये एक आयसीटीचं आपलं युनिट आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयसीटी. तर हे 6 युनिट आहे आणि हे 6 युनिट तुम्हाला 60 गुण मिळवून देणार आहे. किती? 60. ठीक आहे. टोटल 60 गुण असणार आहे. कुठे? तर या पर्टिक्युलर युनिटवर. ठीक आहे. बरं. तर हे 6 युनिट्स झालेले आहे आपले समजून. त्यानंतर आता मॅथमॅटिकल आणि लॉजिकलचं 3 युनिट आहे. 3 युनिट किती मार्क आहे? तर 3 युनिट आहे मित्रांनो 30 गुणांसाठी. किती गुण आहे? 30 गुण आणि 30 गुणही कमी होत नाही आणि इथे तर एक प्लस पॉइंट म्हणजे आउट ऑफ घेऊ शकतो. कसं? तर बघा ही युनिट आहे लॉजिकलची, डेटा इंटरप्रिटेशन DI. आता इथे कदाचित एक DI ही विचारलं जाऊ शकतं किंवा 2 सुद्धा DI विचारलं जाऊ शकतात. असं नाही की या एक्झामिनेशन मध्ये फक्त एकच DI येतं. असं कंपल्सरी नाही बरं. ठीक आहे. 2 DI सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक DI 2 प्रश्नांसाठी, दुसरं DI 3 प्रश्नांसाठी. ठीक आहे. असं 5 प्रश्नांचं 2 DI सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे DIचं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे आणि मॅथमॅटिकल रिझनिंग. सो या 3 युनिट जे आहे ते प्रॅक्टिसनेच कव्हर होणार. ठीक आहे. कारण मॅथचं पर्टिक्युलर पार्ट कसं असतं मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम जे आहे ना प्रॅक्टिस करावी लागतं आणि जेवढं जास्त आपण प्रॅक्टिस केलेलं तेवढं जास्त तुम्ही ॲक्युरेट म्हणजे अचूक उत्तर देऊ शकता आणि याच भागातून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क 100% घेऊ शकता. त्यानंतर एक आहे युनिट, ऍपवर सुद्धा याचे पॅसेज अवेलेबल आहे. यासाठी प्रॅक्टिस करा पॅसेजची भरपूर. आता हे 3 युनिट आणि हे 6, 9 आणि हे एक 10 असं टोटल 10 युनिटचं सिलेबस आहे. सिलेबस विषयी संपूर्णतः समजून आपण घेतलेला आहे की संपूर्ण 10 घटक आहे आणि त्याला क्लासिफाय सुद्धा मी करून दिलेलं आहे की कुठल्या पार्टला किती वेटेज आहे. समांतर सगळ्या युनिट 10-10 गुणांसाठीच येत असतात. म्हणजे 10 युनिट्स आहेत 10 गुणांसाठी. असं 100 गुणांसाठी इथून प्रश्न येतात आणि वेटेज सुद्धा डिवाइड करून दिलेला आहे. तर आपल्या प्रिपरेशनला म्हणजे हे 60 गुण कसं घ्यायचं, 30 गुण कसं घ्यायचं आणि एक युनिट कसं कव्हर करायचे, हे संपूर्ण नियोजन करणारं आपलं 2 महिन्यांचं मित्रांनो क्रॅश कोर्स सुरू होत आहे. कधीपासून? तर 1 जून पासून. याला आपण जॉईन करा.
याची जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 10 वर्षाचं PYQs आपण अभ्यास करूया. 5000 प्लस MCQ. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता फक्त या नोट्सच्या आधारावर तुम्ही शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. यामध्ये लक्षात घ्या 2 तुम्हाला सेशन मिळत असतात. एक तर 6 युनिटचा भाग निहाल सर घेणार आहे. ठीक आहे. निहाल सर घेणार रात्री 8 वाजता. ठीक आहे. आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजे ह्या 3 युनिटचा पार्ट कव्हर करण्यासाठी लाईव्ह सेशन वेगळं होईल. म्हणजे डेली 2 सेशन तुम्हाला पेपर 1 साठी मिळणार आहे. ओके. तर हे संपूर्ण कोर्स आपण जॉईन करण्यासाठी किंवा या कोर्स संबंधित माहिती घ्यायची आहे तर या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. कारण आपली बॅच 1 तारखेपासून सुरू होत आहे. पेपर 1 प्रमाणे परीक्षेमध्ये पेपर 2 देखील खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, लायब्ररी सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे. तर पेपर 2 ला देखील आपण 1 जून पासून सुरुवात करणार आहोत. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी. इथे सेटचा पेपर 1 सुद्धा इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला मित्रांनो जॉईन करा. आता अभ्यास प्रणाली आणि कट ऑफ सुद्धा आपण समोर बघणार आहोत. कारण ह्या दोनही गोष्टी येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्वपूर्ण रोल प्ले करणार आहे. तर पेपर 1 मध्ये 10 युनिट समजून घेतलेले आहे. 10 युनिटला डिवाइड करून अभ्यास केलेलं. 1 युनिट 7 दिवस जरी अभ्यास केलेलं तरीही 2 महिन्यामध्ये व्यवस्थित तुम्ही पेपर 1 मध्ये मॅक्सिमम स्कोर करू शकता. आणि खरंच मित्रांनो 90 पेक्षा जास्त देखील तुम्ही मार्क स्कोर करू शकता. कारण पेपर 1 हे कुठल्याही रिझल्ट आतापर्यंत जे मी अनालाइज केलेलं आहे लगातार 6 वर्षाचं मेजर पेपर 1 ठरतं. त्यामुळे पेपर 1 चं मॅक्सिमम अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पासिंग क्रायटेरिया कसं आहे? आता पासिंग कसं काय सांगणार मॅडम तुम्ही? तर मागील जे आपण 6 वर्षाचं, ठीक आहे, 6 इयर कट ऑफ आपल्याला बघावं लागतं. कारण पासिंग मी काही पण एक सेफ स्कोर म्हणजे दोनही पेपर, कारण 300 गुणांचा हा पेपर होतो. या 300 पैकी ऍटलीस्ट आपण 200-180 पर्यंत पोहोचलो ना तरीही आपलं सेफ स्कोर असतं. आता हे मी कशा पद्धतीने सांगत आहे किंवा काय असं म्हणजे म्हणजे का बरं असं, तर लक्षात घ्या. हे बघा इथे दिसतंय आपल्याला कट ऑफ आहे हा. कोणत्या वर्षीचं? तर जून 2026 चा हा कट ऑफ आहे मित्रांनो. म्हणजे लास्ट इयर 2025 च्या एक्झामिनेशनचा हा कट ऑफ. तर हा कट ऑफ फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला समजून देणार. जसं मराठी आहे. ठीक आहे. तर मराठीचं कट ऑफ कसं होतं आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2026 जे 26 जुलैची आपली परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी कट ऑफ कसं असू शकतं हे आपण इथे जाणून घेणार आहोत. एक आयडिया येणार. आणि हवं असेल तर हे PDF सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करू शकते मित्रांनो. कारण कसं आहे जितकं जास्त आपण कट ऑफचा अभ्यास केलेलं समजा किंवा कट ऑफ जाणून घेतलेलं तर त्याचा फायदा आपल्याला कसं होईल तर अल्टिमेटली 26 च्या परीक्षेमध्ये होईल. सो इथे बघा मराठीसाठी जनरल कॅटेगरीला 50.67 कट ऑफ आहे. SC कॅटेगरीसाठी 44.67 प्लस 6 मार्क तुम्ही ऍड करा किंवा 3% मित्रांनो इथे ऍड करा. ठीक आहे. प्रत्येकच म्हणजे जर तुम्ही 5 ते 6 वर्षाचं कट ऑफ अनालाइज केलेलं असेल किंवा बघितलं जरी असेल किंवा नसेलही बघितलं तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की कट ऑफ जे आहे, जसं जे विद्यार्थी मित्र जनरल मधून मराठीचा पेपर देत असेल त्यांनी आपलं टार्गेट 53% सेट करा. त्यापेक्षा जास्त करा वाटल्यास. जे SC कॅटेगरीतून देत आहे ते 44.67 आहे तर प्लस 3 ऍड करा इथे. ST साठी 43.33 आलेलं कट ऑफ तर इथे सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. OBC NCL 46.67 3% ऍड करा. VJ 43.33 NTB 46.67 NTC 46 आलेला आहे. NTC साठी 46.67 ओपन EWS साठी आले आहे 44.67.
SEBC NCL साठी 46, देन PWD 38.67, ऑर्फन साठी 36. आता इथे लक्षात घ्या, एक प्लस पॉइंट सांगायचं किंवा एक शुअर मी एक गोष्ट इथे बोलू शकते किंवा यापूर्वी देखील अनेकदा मी ही गोष्ट तुम्हाला समजून दिलेली आहे, वारंवार सांगितलेलं आहे याविषयी, की कधीही कट ऑफ जे आहे ना 3% टू 5% पेक्षा जास्त इन्क्रीज होत नाही. ठीक आहे. आणि 2025चं जर कट ऑफ तुम्ही 2024 शी कम्पेअर केलेलं तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच विषयामध्ये 3% कट ऑफ वाढलेलं आणि बऱ्याच विषयामध्ये 5% पर्यंत, जसं पॉलिटिकल सायन्सचं बघितलं, हिस्ट्रीचं बघितलं तर डायरेक्ट 5% ना हा इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे सेफ स्कोर म्हणून हा संपूर्ण डेटा आहे कशाचं, 2025च्या कट ऑफचं. तर हे कट ऑफची फाईल मी पाठवणार वाटल्यास आपल्याला ग्रुपमध्ये. हे आपले आपले सब्जेक्ट बघा, कॅटेगरी बघा आणि त्यानुसार आपला जो स्कोर आहे मित्रांनो तो सेट करून घ्या. कुठलाही विषय इथलं आपलं असू द्या, पण या स्कोरमध्ये आपल्याला इतकं ऍड करून आपलं गोल सेट करा. कारण या स्पेसिफिक गोल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि फक्त पोहोचायचं नाही तर 2026 ची एक्झामिनेशन मित्रांनो क्वालिफाय करायचं आहे. का बरं? कारण यानंतर सरळ प्राध्यापक भरती सुद्धा होऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्ही एलिजिबल होऊ शकता. पुणे विद्यापीठाचं जे पेट परीक्षा आहे ते पण होऊ शकतं आणि त्यानंतर तुम्हाला तिथून जर PhD करायची आहे तर त्यासाठीही मार्ग जर सेट झालं तर पेट देण्याची आवश्यकता नसणार आहे. तर काय टिप्स माझ्याकडून तुम्हाला देऊ इच्छिते जेणेकरून ही परीक्षा तुम्ही योग्यरित्या टार्गेट करू शकता. आणि एक सुनियोजितरित्या जर आपण परीक्षेकडे बघितलं मित्रांनो तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये 2 मंथ्स मध्ये जर व्यवस्थित तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतलेल्या, त्या पॉइंट्स जर मी जे सांगत आहे त्यानुसार जरी चालले मित्रांनो तर शुअर शॉट तुम्ही परीक्षा क्वालिफाय होणार. कारण मागच्या वर्षीचं जरी तुम्ही बघितलेलं असेल तर आपले बरेच विद्यार्थी मित्र ही परीक्षा जी आहे ना क्वालिफाय झालेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस आपल्याजवळ असावं. इम्पॉर्टंट टॉपिक PYQच्या माध्यमातून आपण फाइंड आउट करू शकता आणि डेली प्रॅक्टिस करा MCQची. कारण वस्तुनिष्ठ परीक्षा आहे, ऑफलाईन परीक्षा आहे. ठीक आहे. परीक्षा ऑफलाईन होतं. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, परीक्षा ऑनलाईन होणार, नेट एक्झामिनेशन ऑनलाईन असतं आणि सेट परीक्षा ही यावर्षी सुद्धा जसं दरवर्षी OMR बेस असतं यावर्षी सुद्धा तसंच होणार आहे. लास्ट 5 वर्षाचं PYQ अभ्यास करा, PYQ टॉपिक्स काढा आणि मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. कारण मॉक टेस्ट हे आपल्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट पॉइंट ठरणार आहे. सोबतच 2 मंथ क्रॅश कोर्स सुरू होत आहे 1 जून पासून. शुअर शॉट गॅरंटेड स्वरूपाचं मित्रांनो आपला हा कोर्स आहे. ऑफिशियल नंबर्स मी आपल्याला दिलेले आहे. या नंबर्स आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करायचं आहे. हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.